किती भाग्यवान आहे. मग असं आहे तर आपण काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मग या भगवद्गीतेचे जे अध्याय त्याच्यामध्ये विषयायोग असो किंवा दुसरा तिसरा चौथा नंतर कर्मयोगानंतर सांख्यतत्वज्ञानंतर कर्मयोगाच्या संबंधानंतर परत ध्यानयोग जो आहे 6वा अध्याय, त्यातला 5वा जो श्लोक आहे तो हा उद्धरेत आत्मना आत्मानम आत्मानम अवसादयेत आत्मेव हि आत्मनो बंधुः आत्मेव हि रिपुरात्मनः. तर हा कशासाठी आहे तर उद्धरेत आत्मना आत्मानम, स्वतःचा उद्धार करायचा आहे. उद्धार करायचा म्हणजे परमश्रेष्ठ पदाला प्राप्त व्हायचं आहे, स्वतःच कल्याण साधायचं आहे, परमकल्याण साधायचं आहे. आणि यासाठी अवश्य काय आहे, साधन कोणतं आहे, उपकरण कोणतं आहे तर देह मन आणि बुद्धी आहे. ते उपकरण कसं आहे, ते जसं आहे तसं तुम्ही स्वच्छ शुद्ध आणि निर्मळ करायला पाहिजे, तर तुम्हाला ते स्पष्ट दिसतं. पण मन कसं आहे, चंचलही मन कृष्ण प्रमादी बलभद्रुढ देशा म्हणजे त्याला वायू दुष्कर, वायूला सुद्धा ते आवडता येत नाही. मग काय करायचं, अभ्यासानं तर कौंतेय वैराग्यानं गृह्यते. अभ्यास काय करायचा, आता मी म्हटलं ते या जगतामध्ये तुझं कसं राहिलं पाहिजे, म्हणजे तुला तामसिकतेकडून सात्विकतेकडे येणं आणि आदर्श समाज निर्मिती पण पाहिजे, तू पण आदर्श पाहिजे, तुझं देह मनोबुद्धीला संस्कार व्हायला पाहिजे, सुसंस्कार व्हायला पाहिजे. मग तुला पात्रता येते की जगाकडे एकाग्रतेने बघण्याचं. म्हणून मनाला मगाशी मी म्हटलं तसं मन ही चंचल आहे, तर त्याला स्थिर जेवढं कराल, शांत जेवढं ठेवाल, तेवढी तुमची एकाग्रता आणि आपलं उद्दिष्ट काय आहे परमपदाला तिकडे त्या मनाला नेता येतं. म्हणून हा जो श्लोक आहे मंत्र तो मनाशी संस्कार करणारा आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजतो स्वभावे. सुसंस्था ही फक्त मनाला संस्कार कोण करणार आहे म्हटलं तर ते सद्गुरूच करणार शेवटी. कारण मन चंचल आहे, ते सद्गुरूपाशी थोडे दिवस थांबला आणि परत बाहेर गेलं तर परत ते सद्गुरूची शरण सोडला की परत ते त्यामध्ये बंधनामध्ये अडकण्याची इच्छा. म्हणून सत्संग कधीच करायचं, सत्संगात सदैव राहायचं. सत्संगाचे संस्कार होतात आणि एक दृढभाव हट्ट होतो, निश्चय होतो आत्मतत्वाची. त्यामुळे काय होतं, बाह्य जगतामध्ये तो अडकत नाही, अलिप्त राहतो आणि त्याची प्रगती अभ्यासाद्वारा होत जाते. तर हा अभ्यास कसला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही माझ्याबरोबर 12 15 दिवस राहिलेले आहात आणि आपण यमनियम अभ्यास खूप डिटेल केलेला आहे. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंत पोचायला किती खडतरपणा असावा लागतो ते आपण बघितलेलं आहे. जंगलामध्ये 4-4, 5-5 दिवस पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाठ न टेकता आपण तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आदर्श समाज निर्मिती, समाजात राहायचं तर आदर्श म्हणजे का, तरी शांतता टिकली पाहिजे, सात्विकता निर्माण झाली पाहिजे आणि एकमेकाशी बंधुभाव दृढ झाला पाहिजे आणि निस्वार्थपणे सर्वांच्या कल्याणाचा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि दुसऱ्यामध्ये वेगळेपणा न पाहता, जसं आपण बघितलेलं होतं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जसे नियम आहेत त्यातला एक जरी तुम्ही पालन केला तर तुम्ही पदव्रताला प्राप्त होता. पण ते केव्हा लक्षात येतं, समाधीपर्यंत गेल्यावर लक्षात येईल की आता एक मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा. आपल्याला वाटतं की पायऱ्या चढत चढत गेलं की 10 फुटावरती नंतर मंदिरामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होणार आहे. पण प्रत्येक पायरी महत्वाची नाही का, ती पायरी चढल्याशिवाय तिथपर्यंत पोचतच नाही. मग शेवटची पायरी महत्वाची की पहिली पायरी महत्वाची, ती पहिली पायरी चढण्याची इच्छा मनात आणणे हे सगळ्यात महत्वाचं आणि ते सत्संगात होत असते, गुरु सान्निध्यात होत असते, निश्चय होत असते की हे बाहेरचं सगळं जगत जे आहे ना हे सगळं भ्रामक, त्यातून आपल्याला परमतत्वाला जायला गुरुची मार्गदर्शन आवश्यक आहे. त्रिविध तापाने जेव्हा मनुष्य पळतो, सुख दुःख, लाभ आणि जय पराजय, मान अपमान हे खरं मानून अज्ञानानं त्यामध्ये तो हुरपळायला लागतो, तेव्हा त्याला लक्षात येतं की माझ्या आयुष्याचा वेळ व्हायला लागलेला आहे आणि माझा अपव्यय व्हायला लागला आहे.
त्यामुळे राग, द्वेष, लोभ